काय आम्ही चाललेलो रस्त्याने, माझ्या सासरी आणि मी चाललेलो रस्त्याने, तर मागून एक रिक्षा चालक आला आणि त्याचा धक्का लागला पायाला त्याच्या. तर मी त्याला फक्त एवढंच बोललो, अरे बाबा जरा बघून चालवा. तर तेवढं बोलल्यानं त्याला तो बोला की इथे रिक्षा स्टँड आहे, तुम्हाला समजत नाही का? बोललो रिक्षा स्टँड आहे माहिती आहे, आम्ही कुठे थांबलोय बोललो, आम्ही चालतोयच बोललो. तर त्याच्यावरून त्यांनी मला काही एकही शब्द नाही ऐकता त्यांनी शिवीगाळ चालू केली. तुला समजत नाही, तू कोण एवढा लागून गेला आहे? बोललो मी कोण लागून नाही गेलोय, मी फक्त तुला विचारलं तर एवढं काय झालं तर. आणि याच्यावरून मग सुरुवात झाली. मग मी तो शिवीगाळ करायला लागला. मी त्याला बोललो, अरे जरा बघ, जरा वयाचा तुझा मान ठेव जरा, काही नाही. त्याने शिव्या चालू केली. म्हणलं मुलं 5-10 मिनिटांनंतर मी येतो, मग बोलू आपण. तर तो काय ऐकलाच नाही, तो कंटिन्यू शिव्या करत होता. पुढे काय झालं म्हणजे वार कधी केले तुम्ही? नंतर मी आल्यानंतर त्याला मी जाब विचारलं, बोललो एवढं काय झालं? मी हसरनं बसवलं रिक्षामध्ये, त्यांना मी पाठवलं घरी. बोललो एवढं काय झालं? बोललो एवढं बोलण्यासारखं काय झालं रे? मी तुला फक्त विचारलं आणि मी तुला, तू माझ्या ओळखीचा आहेस बोललो, मी तुला बघितलेलं आहे. तर त्याच्यावरती तरी थांब म्हटलं, की एक ओळखीचा माणूस दिसतोय तरी मग थांब तू. तर तो बोलतो तू कोण लावून गेला? मी म्हटलं, अरे मी कोणच नाही, मी सामान्य माणूस आहे बोललो. तुझ्यासारखा मोठा माणूस नाही बोललो मी बोललो, तू कोण असेल तर. तर त्याच्यावरून त्यांनी कधी फोन केले कोणाला, तर दोन दोन पोरं आली आणि ते पोरं आले तर ते अजून जास्त ते हे झाले, ऍक्टिव्ह झाले. आणि मग त्यांनी मग बेल्ट वगैरे काढला आणि मला मारायला सुरुवात केली. आणि नंतर त्यांच्याकडे काय असेल माहिती नाही, ते अशाच्या हात फिरवत होते, तिघं पण मला मारत होते, तिघं पण मला मारत होते. तर त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये इथे काय लागलंय, त्यांच्या हातात काय असेल, इथे लागलंय, मुकामार लागलाय, गुडघ्याला लागलंय. तर हे सगळं झालं तेव्हा. काय मागणी असणार आहे पोलीस प्रशासनाकडे? जे काय ते स्ट्रॉंग जे काय त्याचे हे असतील ॲक्शन्स, तर त्यांनी घ्याव्यात. कारण का यांना आत्ता सहजासहजी असं सोडलं तर हे यांना काय वाटेल की कुछ नहीं होता है, सब चलता है, तो ऐसा मत करो. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है।